हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिफाइनिंग मेंबर फंक्शनचा थर्ड पॉईंट पाहणार आहोत. इनलाइन फंक्शन. फर्स्ट पाहिला आपण इंटरनली डिफाईन मेंबर फंक्शन, सेकंड पाहिला एक्सटर्नली डिफाईन मेंबर फंक्शन आणि हा थर्ड टाईप आहे इनलाइन फंक्शन. इफ फंक्शन इज टू बी डिफाईन आउटसाइड द क्लास बट still be created internally defined function, then such a function is made to be inline function. याच्यामध्ये काय सांगितलंय, इफ फंक्शन इज टू बी डिफाईन आउटसाइड द क्लास, म्हणजे फंक्शनची डेफिनेशन आपल्याला कुठे द्यायची आहे, आउटसाइड क्लास. म्हणजे जसं एक्सटर्नली डिफाईन मेंबर फंक्शनमध्ये आपण जी काही फंक्शनची डेफिनेशन आहे ही क्लासच्या बाहेर लिहित होतो, सेम तशीच डिफाईन करायची आपल्याला क्लासच्या बाहेर. बट काय सांगितले त्याच्यामध्ये, स्टील बी क्रिएटेड इंटरनली डिफाईन फंक्शन. त्याचं वर्क कसं होणार आहे, ॲज अ इंटरनली डिफाईन मेंबर फंक्शन म्हणून होणार आहे. देन सच अ फंक्शन इज मेड टू बी अ इनलाइन फंक्शन. म्हणजे थोडक्यात एक्सटर्नली डिफाईन मेंबर फंक्शन सारखंच फंक्शन आपल्याला क्लासच्या बाहेर डिफाईन करायचे, पण ते वर्क होताना बॅकग्राऊंडला जे काही वर्किंग चालते हे वर्किंग होताना ते इंटरनली डिफाईन फंक्शन सारखंच वर्क होईल. त्याला काय म्हटलं जातं, इनलाइन फंक्शन. To make a function inline, the keyword inline used before the declaration of function. काय सांगितलंय, जेव्हा आपल्याला एखादं फंक्शन हे इनलाइन फंक्शन म्हणून डिक्लेअर करायचं असेल तेव्हा त्या फंक्शनच्या आधी फंक्शन इनलाइन, द कीवर्ड इनलाइन यूज्ड बिफोर द डिक्लेरेशन ऑफ फंक्शन. आता जेव्हा आपण त्या पर्टिक्युलर फंक्शनची डेफिनेशन लिहिणार, त्या डेफिनेशनच्या आधी आपण ते फंक्शन डिक्लेअर करतो. त्या डिक्लेरेशनच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, इनलाइन हा कीवर्ड यूज करायचा आहे. इनलाइन हा कीवर्ड लिहिणार आणि त्याच्यानंतर आपला जो काही रिटर्न टाईप असेल, क्लासचं नाव असेल, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर असेल, फंक्शन नेम असेल, आर्ग्युमेंट लिस्ट असेल, तो पार्ट नंतर येईल. आता सिंटॅक्स पाहूया. सिंटॅक्स जसं मगाशी सांगितलं तसं इनलाइन फंक्शन आधी, इनलाइन फंक्शनच्या आधी आपल्याला इनलाइन कीवर्ड लिहायचा आहे. आय नेहमी स्मॉल लिहायचा आहे. इनलाइन, नंतर रिटर्न टाईप, म्हणजे तुमचा जो काही व्हॉइड, नेहमी आपण व्हॉइड रिटर्न टाईप लिहित असतो. रिटर्न टाईप, क्लासचं नाव, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, फंक्शन नेम अँड आर्ग्युमेंट लिस्ट, आणि ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेटमध्ये तुमची जी काही डेफिनेशन असेल हा डेफिनेशनचा पार्ट येईल. ठीक आहे. आता ह्या फंक्शनचं इनलाइन फंक्शन काय यूज करायचे, त्याचं काय ॲडव्हान्टेज आहे. बाय युझिंग इनलाइन फंक्शन एक्झिक्युशन इज फास्टर इवन दो फंक्शन कॅन बी डिक्लेअर आउटसाईड. आता नॉर्मली आपल्याला जेव्हा आपण इनलाइन फंक्शन यूज करतो तेव्हा त्याचं जे काही बॅकग्राऊंडचं एक्झिक्युशन आहे, ते काही वर्किंग आहे, ते वर्किंग फास्टर होणार आहे ॲज कम्पेअर टू जे काही आपण एक्सटर्नल डिफाईन मेंबर फंक्शन डिक्लेअर करतो त्यापेक्षा. हे एक मेन त्याचं ॲडव्हान्टेज आहे. त्याचा एक प्रोग्राम पाहूया आपण. राईट ए प्रोग्राम टू फाइंड द एरिया ऑफ सर्कल. हे सगळे प्रोग्राम आपण तिन्ही पण मेथडने घेतलेले आहेत, म्हणजे तुम्हाला त्याचा डिफरन्स पण लक्षात येतो नक्की. फर्स्ट मेथडमध्ये काय होतं, सेकंडमध्ये काय होतं, थर्डमध्ये काय होतं. आता सेम आपण एरिया ऑफ सर्कलचाच प्रोग्राम याच्यामध्ये घेत आहोत. याच्यामध्ये सेम आपल्याला एरिया ऑफ सर्कल फाइंड आउट करायचा आहे. 3 फंक्शन घेतलेत. फर्स्ट रीड फंक्शन टू ॲक्सेप्ट द रेडियस फ्रॉम युजर, सेकंड फंक्शन कम्प्यूट टू कॅल्क्युलेट द एरिया, अँड लास्ट फंक्शन टू डिस्प्ले द एरिया ऑफ सर्कल. सेम तोच प्रोग्राम घेतलेला आहे. हा प्रोग्राम आपण डायरेक्टली एक्झिक्यूट करून पाहूया. ठीक आहे. फर्स्ट न्यू फाईल. स्टार्टिंगला आपण नेहमी जे काही हेडर फाईल इन्क्लूड करत असतो त्या हेडर फाईल इन्क्लूड करून घ्यायच्या आहेत. हॅश इन्क्लूड iostream.h आणि सेकंड हेडर फाईल हॅश इन्क्लूड conio.h. हे हेडर फाईल इन्क्लूड करून झाल्या की आपल्याला काय करायचे, क्लास घ्यायचा आहे. आपण काय करत होतो, सर्कल नावाचा क्लास घेत होतो. क्लासचा ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट. याच्यामध्ये आपल्याला डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन डिक्लेअर करायचे आहेत. आता डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन डिक्लेअर करताना डेटा मेंबर नेहमी आपण काय करतो, प्रायव्हेट ॲक्सेस स्पेसिफायरमध्ये तो बाय डिफॉल्ट असतो. आपल्याला तो डिफाईन करायची प्रत्येक वेळेस गरज लागत नाही, म्हणून मी डायरेक्टली मी फ्लोट घेते. रेडियस अँड एरिया स्टोअर करण्यासाठी ए हा एक व्हेरिएबल. 2 व्हेरिएबल घेतलेत मी. त्याच्यानंतर आपल्याला फंक्शन्स लिहायचे, डेटा मेंबर फंक्शन्स लिहायचे. मेंबर फंक्शन नेहमी पब्लिक ॲक्सेस स्पेसिफायरमध्ये असतात. पब्लिक कीवर्ड आपल्याला कंपल्सरी लिहावा लागतो, तो बाय डिफॉल्ट नसतो. आता फंक्शन कुठले कुठले आहेत आपल्याकडं, रीड फंक्शन, सेकंड compute function, third one is
डिस्प्ले फंक्शन. ठीक आहे, फंक्शन डिक्लेअर केले. आता काय करायचे तुम्हाला, इनलाईन फंक्शन म्हणजे काय, त्या फंक्शनची डेफिनेशन तुम्हाला कुठं लिहायची आहे, क्लासच्या बाहेर लिहायची, पण ती वर्क झाली पाहिजे ॲज अ इंटरनली डिफाईन मेंबर फंक्शन. म्हणजे काय करायला लागेल तुम्हाला, जसं मी सिंटॅक्समध्ये सांगितलं, इनलाईन हा कीवर्ड लिहावा लागेल. सेम इनलाईन कीवर्ड फर्स्ट लिहिणार, त्याच्यानंतर रिटर्न टाईप, क्लास नेम, स्कोप, रिझोल्युशन ऑफ आता हे कॅपिटल स्मॉल सगळं लक्षात ठेवायचं आहे. क्लास नेम, स्कोप, रिझोल्युशन ऑपरेटर अँड फंक्शन नेम. आणि याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये डेफिनेशनचा पार्ट ॲज इट इज जो तुमचा असेल तो डेफिनेशनचा पार्ट काय येणार आहे, इथं डेफिनेशनच्या पार्टमध्ये तुम्ही काय लिहिणार आहात, पहिल्यांदा तुमचं रेडियस युजरकडनं घेताय तुम्ही, मग सी आउटमध्ये एक मेसेज प्रिंट करणार, एंटर रेडियस, सीनमध्ये युजरकडनं रेडियसची व्हॅल्यू आर ॲक्सेप्ट करणार. हे झालं रीड फंक्शन. सेकंड पुन्हा कम्प्यूट फंक्शन, पुन्हा इनलाईन कीवर्ड, स्कोप, रिझोल्युशन ऑपरेटर अँड कम्प्यूट फंक्शन. डेफिनेशनचा पार्ट, याच्यामध्ये पुन्हा काय करणार आपण, कम्प्यूट करणार किंवा कॅल्क्युलेट करणार. काय कॅल्क्युलेट करणार आपण, रेडियसचं स्पेलिंग इथं चुकलंय, इथं काय कम्प्यूट करायचं आपल्याला, एरिया कॅल्क्युलेट करायचं. मग आपण सिंपल एरियाचा फॉर्म्युला, एरिया इक्वल टू पाय आर स्क्वेअर, पायची व्हॅल्यू 3.14 इंटू आर म्हणजे पाय आर स्क्वेअर झाला. कॅल्क्युलेट केली. नेक्स्ट फंक्शन, 9 लाईन कीवर्ड, रिटर्न टाईप, क्लास नेम, स्कोप, रिझोल्युशन ऑपरेटर अँड फंक्शन नेम. डेफिनेशनचा पार्ट, याच्यामध्ये फक्त काय करतोय आपण, डिस्प्ले करतोय एरिया. इथं काय येणार, एरिया ऑफ सर्कल इक्वल टू एक्सेप्ट, आपण जी व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी स्टोअर आहे ती व्हॅल्यू ॲक्सेप्ट करण्यासाठी डायरेक्टली सी आउट स्टेटमेंटच्या पुढे आपण काय करतोय, ती व्हॅल्यू ॲक्सेप्ट करतोय. सिंपल. आता राहिलं आपला मेन फंक्शन, जिथून आपलं एक्झिक्युशन स्टार्ट होतं. व्हॉइड मेन फंक्शनचा ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट, याच्यामध्ये पहिल्यांदा स्क्रीन क्लिअर. आपलं ॲक्च्युअल एक्झिक्युशन हे नेहमी मेन फंक्शनपासून स्टार्ट होतं आणि नंतर त्याच्या थ्रू आपण काय करत असतो, जे काही मेंबर फंक्शन आहेत हे मेंबर फंक्शन कॉल करत असतो. आता काय करायचं आपल्याला, सेम आधीच्या सारखं सर्कलचा ऑब्जेक्ट क्रिएट करून घ्यायचा आहे. मग सर्कल, त्याचा ऑब्जेक्ट सी केला, आपण कुठलाही घेऊ शकतो. मी सी ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि त्याच्या थ्रू काय करणार आहे, मी जे काही मेंबर फंक्शन आहे ते मेंबर फंक्शन कॉल करणार आहे. फर्स्ट फंक्शन आहे रीड. आता तुम्ही हे फंक्शनची नावं कुठलीही घेऊ शकता. जर तुम्हाला जे काही स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटमध्ये फंक्शनची नावं जर दिली नसतील, तुम्ही तुमच्या पद्धतीने कुठलीही नावं घेऊ शकता. पण फंक्शन डिक्लेअर करतानाचं नाव आणि जे तुम्ही कॉल करतानाचं नाव आहे हे सेम हवं आहे. वेगळी नावं असतील तर ते कॉल करणार नाही. पुन्हा सेकंड कम्प्यूट, जे की तुमचं कम्प्यूट फंक्शन होतं. आणि लास्ट वन इज डिस्प्ले. लास्ट गेट ch प्रोग्राम एंड. सिंपल आहे. फर्स्ट तुमचं मेन एक्झिक्युशन स्टार्ट झाल्यावर सीच ऑब्जेक्ट क्रिएट केला, सी डॉट रीड, म्हणजे रीड फंक्शन कुठं जाणार आहे तुमचं, या फंक्शनमध्ये जाईल. स्पेलिंग मिस्टेक झाली, रीड फंक्शनमधला इथला पार्ट एक्झिक्यूट होईल. पुन्हा तुमचा कर्सर कुठे जाईल, कम्प्यूट फंक्शनमध्ये. पुन्हा कम्प्यूट फंक्शन कॉल होईल, कम्प्यूट फंक्शनचा हा पार्ट एक्झिक्यूट होईल. पुन्हा खाली येईल, डिस्प्ले फंक्शन कॉल होईल, डिस्प्ले फंक्शनमधला पार्ट एक्झिक्यूट होईल आणि गेट ch लास्टला प्रोग्राम एंड होईल. एकदम सिंपल प्रोग्राम आहे. फक्त याच्यात लक्षात ठेवायचं, इनलाईन हा कीवर्ड यूज करायचा आहे आणि वर्क होताना फक्त हे ॲज अ इंटरनली डिफाईन मेंबर फंक्शन म्हणून वर्क होतं.
पाहूया रन करून. कंपाईल. ओके 3 एरर. पाहूया एरर काय आहेत. ओके फर्स्ट एरर पहा, तुम्हाला डायरेक्टली त्या लाईनला एरर फाइंड आउट होते. कोणी .hला मिस्टेक झाली ती स्पेलिंग मिस्टेक. ओके 0 एरर. रन करूया. पहा एंटर रॅडियस विचारली मी, रॅडियस पुट केली 5. एरिया ऑफ सर्कल आला 78.5. सिम्पल प्रोग्राम एकदम, सगळ्यांनी करायचा आहे. थँक्यू.